नमस्कार, मी प्रदीप यांजी. आपण बघत आहात जन्मतला न्यूज. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमामध्ये जे आहे आपण जे निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत त्या लोकांची कृती जे आहेत मतं जाणून घेतात. एकंदरीत त्यांनी निवडणुकीची भूमिका गाभारी घेतली होती. त्या संदर्भात आज जे आहेत आपल्यासोबत तुमचं नगर परिषद मध्ये आपण इथे आहोत आणि तुमचं नगर परिषद मध्ये ज्या जगात जास्त तापलेल्या कृती नगर परिषद दिसून येत आहे. या क्षेत्रामध्ये सर्व पक्ष जे आहेत आपली दमखारी दाखवत आहेत, कुठेतरी जे महत्त्व दाखवत आहेत, वेगळा अस्तित्व घेऊन एक वेगळी भूमिका घेऊन जे आहेत अपक्षाची भागीदारी घेऊन ऍडव्होकेट आपल्यासोबत आशिष कुकडे साहेब आहेत. आशिष साहेब, एकंदरीत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात आणि ती अपक्षाची भूमिका घेतली, का बरं? सर्वात नमस्कार. असं की मी गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण तुमसर शहरात करत असतो. मी तुमसरचा मुलगा आहे आणि मला तुमसर समस्या जाणीव आहे. पण आपण बघत आहे की अनेक वर्ष तुमसर अनेक समस्यांनी ग्रासित आहेत आणि माझी इच्छा आहे आणि माझ्या तुमसर वासियांची इच्छा आहे की माझ्या मार्फत ते समस्या सोडवण्यात मी त्यांना प्राधान्य देईन आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की मी त्यांच्या समस्या सोडवण्यात मी त्यांना नक्कीच मदत करेन. एक चौथा स्तंभ कुठेतरी आपली म्हणून ओळख आहे. आपण ऍडव्होकेट आहात आणि ऍडव्होकेटच्या भूमिकेला घेऊन आपण राजकारणात उतरलेले आहात. परंतु आपली एक पार्श्वभूमी सुद्धा आहे की आपला एक पास सुद्धा आहे की आपण कुठेतरी म्हणजे भाजप पक्षामध्ये होते. भाजपचे निष्ठावान म्हणजे कुठेतरी कार्यकर्ता आणि पदाधिकारी सुद्धा होते. आपण अचानक एवढी मोठी भूमिका घेतली, बंड पुकारला आपण आणि अपक्षाची भूमिका घेतली. मी भाजपच्या गेल्या 30 वर्षापासून कार्यकर्ता आहे. मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो, आमचे जिल्ह्याचे नेते परिणय फुके साहेब असो, पालकमंत्री आदरणीय भोयर साहेब असो, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असो आणि भाजपच्या पक्षाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर मी आजपर्यंत काम केले आहेत. त्यांनी सांगितलं ते काम केले आहेत. पण आता गेल्या अनेक वर्षापासून बघत आहोत आम्ही पक्षामध्ये धनशक्तीला जास्त वाव भेटत आहे. आम्ही कार्यकर्ते काय करणार? अनेक कार्यकर्त्याचा विषय होता की यावेळेस कार्यकर्त्यापैकी तिकीट दिली पाहिजे. अनेक कार्यकर्त्यांनी तिकीट मागितली. आमचा विश्वास होता की नक्कीच या कार्यकर्त्यापैकी तिकीट मिळेल. 5 लोकांपैकी कमीत कमी कोणातरी दुसरा एखादा 5 ते 4 उरलेले लोक होतो आम्ही, त्याच्यापैकी एकाला मिळेल आणि कमीत कमी कार्यकर्ता सन्मान होईल आणि कार्यकर्त्याला लहान लहान गोष्टी जाणीव असते. कारण आम्ही रस्त्यावर वावरतो, आम्ही कारमध्ये फिरणारे नाहीत, आम्ही 4 चाकीवर चालणारे लोक, टपरीवर बसून चहा नाश्ता करणारे लोक. तर आम्हाला जाणीव आहे की तुमच्या शहरात काय आहे. आम्ही दररोज शेकडो लोकांशी भेटत असतो, त्यांच्या समस्या माहीत असतात आणि त्यांच्या मार्फत तुमच्या जनतांना यावेळेस असं वाटत होतं की काहीतरी कार्यकर्ता उभा होईल म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला अनेकदा तुमच्या शेकडो हजारो लोकांनी सांगितलं की भाऊ यावेळेस तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि नक्कीच तुम्ही यावेळेस उभे झाले आणि पक्ष तुम्हाला तिकीट देईल आणि तुम्ही निवडून पण येणार. आणि पक्षावर उमेद होती, आम्हाला विश्वास होता की पक्ष आम्हाला तिकीट देईल. त्याकरता आम्ही पक्षाचं कोणताही पॅरामीटर नाही की त्याच्यात आम्ही काम केलेलं नाही. चाहे तो आम्ही लहानपणापासून पक्षाच्या 16 वर्षाच्या वयापासून काम करत आहे. आम्ही भिंती रंगवल्या, दऱ्या अंतरल्या, सर्व केलं. पण त्यावर नेतेच बसवले. आम्ही त्या फोटोग्राफी किंवा इतर मीडियामध्ये पण जास्त विश्वास नाही ठेवला. पण आम्हाला विश्वास होता की पक्ष यावेळेस कार्यकर्त्यांना मदत मिळेल. पण कुठेतरी असं घडलं की आमचे नेते म्हणाले ठीक आहे तुम्हाला तिकीट आहे पक्की, पण एड वेळेस खूप वरच्या लेवलनी आमची तिकीट कापण्यात आली आणि त्याच्यामध्ये काय उपयोग झाला ते आम्हाला माहित नाही. पण जनतेला विश्वासून कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन यांनी तिकीट दिली नाही आणि अनेक कार्यकर्त्याच्या मागणीनुसार मी आज त्यांच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसारच मी आज अपक्ष म्हणून उमेदवारी निवडून लढवत आहे. बघायला गेलं कुठेतरी जे आहेत जे मागचे जे नगराध्यक्ष राहून चुकले आहेत प्रदीप फडणवीस साहेब, त्यांनी कुठे जे आहेत डोळ्यात अश्रू आणून कुठेतरी जे आहेत पत्रकार परिषद घेतली होती की मला कुठेतरी डावणण्यात येत आहे आणि त्यांनाच कुठेतरी जे आहेत पक्ष पुन्हा महत्व देते आणि पुन्हा कुठेतरी जे आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा घोषित करते. तर यामागे काय इंटेन्शन असायला हवं? बघा, प्रत्येक गोष्टी आम्ही लढून मागत आहोत. लढून मागणाऱ्यापैकी आम्ही नाही. आम्ही पक्षात प्रत्येक गोष्ट लढून केलेली आहे आणि पक्षाला लोकांना सर्वांना माहित आहे की आता पक्ष एक ठराविक ठिकाण ठरवलं आहे, त्याच ठिकाणी सर्व मिळत आहे. पण मग बाकी कार्यकर्ते विचार व्हायला पाहिजे. या मानसिकतेतून आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्ते ठरवलं की नाही काहीतरी आपल्याला याचा प्रतिकार करायला लागेल. नाहीतर समोर काय होईल, जे साधारण कार्यकर्ते निवडून लढू शकणार नाही आणि पक्ष नेहमी जे मोठे मोठे लोक असतात त्यांना सर्वच ठिकाणी एकाच जागी सर्व त्यांना फायदा मिळेल आणि नक्कीच ते लहान कार्यकर्ते फक्त दऱ्या उचलण्याचेच कामाचे राहतील. भविष्यात ते दऱ्या उचलण्याच्या कामाचे राहू नये
त्यांना पण पक्षाने कुठेतरी मान सन्मान दिला पाहिजे, त्यांना पण पक्षाने कुठे सामावून घेतलं पाहिजे, या उद्देशाने मी हे निवडणूक लढवत आहे. परंतु बघायला गेलं आपण बंडखोरी केली 30 वर्षापूर्वी पक्षाला दिला हो. आपण, पक्षाला दिल्यानंतर आपण बंडखोरी करता आणि त्यानंतर ज्यात अपक्षाची भूमिका घेता. काय वाटते की तुम्ही ज्या हिशोबाने सांगता की पक्षाने मी इतकं समर्पित राहिलो आणि त्यानंतर मग तुम्हाला याकरता जे आहेत वर्षांची पूर्ण आले का की बंड नको करा म्हणून, असं तुम्हाला बोलण्यात आलं का? आले, नक्कीच आले. आदरणीय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा माझ्याशी गोष्ट केली. मी त्यांना त्या क्षणी विचारल्यावर तिकीट डिक्लेअर व्हायची होती, म्हटलं त्यांनी सर्वेचा आधार दिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही 4 सर्वे झाले साहेब, तुम्ही कुठेच नाही. आम्ही विनंती केली देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब तुम्ही तुमचा सर्वे आजही करू शकता, तुमच्याकडे अजून 48 तास आहेत पुढं, तर तुम्ही सर्वे करून घेतला, तुमच्याबरोबर एजन्सी पूर्ण आहे, पण तुम्ही ती एजन्सी करताय डायरेक्ट लोकांची फोन करून टाका. म्हटलं आम्ही आदरणीय 1000-2000 फोन तुम्ही इझिली लावू शकता, तुम्हाला एकदा सर्वे कळेल आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या निर्णयाच्या सोबत राहू. पण हा जो सर्वे झाला कुठे झाला काही माहित नाही. आपण तुमचं त्या सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला 4 लोक नाही मिळणार की त्यांनी सर्वे केला. मग सर्वे कसा झाला, काय झाला, हा आमच्या म्हणजे डोक्याच्या वरचा प्रश्न आहे. तुमचं आजही सर्वे बद्दल बोलले जात आहे की लोक हसतात, सर्वेवर विश्वास उडवलाय. परिणय फुके साहेबांचा कुठेतरी हुकुमशाही दिसून येत आहे, कार्यकर्त्यामध्ये नाराजगी पण आहे, तेच नाराजगी तुमच्या पडली का? परिणय फुके साहेब बद्दल असं बोलता येणार नाही. त्यांनी पण आता थोडीशी आपली भूमिका गेल्या काही वर्षात केली, त्यांनी कार्यकाळाबद्दल ठेवलं आहे यावेळेस. यावेळेस त्यांनी पण कार्य करण्याला महत्व द्यायचा प्रयत्न केला, पण कुठेतरी वरिष्ठांनी त्यांना डावललं यावेळेस आणि त्यांच्या मतानुसार तिकीट वाटप झालं नाही. नेहमी असं व्हायचं की परिणय फुके साहेबांच्या म्हणण्यानुसार तिकीट व्हायचं, पण यावेळेस परिणय फुके साहेबांचे असं म्हणावं लागेल की कुठंतरी त्यांच्या म्हणण्यानुसार तिकीट झालं नाही. एकंदरीत बघायला गेलं आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, वेगवेगळे पक्ष येते आहेत, कुठेतरी भाजप आहे, कुठेतरी राष्ट्रवादीचा गड मानला जातो, कुठे तुमचं क्षेत्र, ठीक आहे. आणि त्यानंतर इथे तुमच्याच भाजपचे एकदा उमेदवार सुद्धा राहून कुठे नगराध्यक्ष पदाला राहिले आहेत. एवढे मोठे मोठे पक्ष जे ज्यांच्याकडे धनाचा सर्वात मोठा साठा आहे, ठीक आहे, तुमच्याकडे तर नाही असून सुद्धा आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय वाटते तुम्हाला ही निवडणूक मी पार कराल? नक्की 100% पार करणार. म्हणून मला विश्वास आहे, धनशक्ती नसेल तरी जनशक्ती माझ्या बाजूने आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या सुख दुःखात किंवा त्यांच्या कोणतीही अडी अडचण असेल मी 24 तास हजर असतो. मला त्यांनी रात्री जरी कॉल केला तर मी त्यांना अटेंड करतो, त्यांच्या काहीतरी समाधान करण्याचा प्रयत्न करतो. नगर परिषद कार्य असो, दवाखान्यात असो, पोलीस स्टेशन असो, मी कधी 24 तास हजर असतो. आणि मला माहित आहे की माझी इतक्या लोकांचे काम केले आहेत आणि त्या लोकांच्या विश्वासावर मला विश्वास आहे की ते मला नक्कीच धनशक्तीला हारून जनशक्तीला विजय करतील. एकंदरीत आपण कुठे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात, काय नेमके मुद्दे तुमच्याकडे आहे जेणेकरून जे आहेत तुम्हाला असं वाटते की यंदा या प्रकारचे कामं झाले पाहिजे? मुद्दे अनेकच आहेत, पण त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा आहे की गेल्या या 6 महिन्या अगोदर तुमसर नगर परिषदेने एक घर टॅक्स मध्ये भरपूर वाढीव केलेली आहे. आणि आमचा विषय होता की तुमचा टॅक्स ज्याप्रमाणे वाढला आहे ते बरोबर नाही, न्यायसंगत नाही. कारण अगोदरचा टॅक्स 2 ते 3 करोड होता आणि यावेळेस टॅक्स त्यांनी जवळपास 18 ते 20 करोड पर्यंत आणला आहे. कुठेतरी तुमसरात या प्रकारे वाढवाने 6 पट 8 पट 10 पट हे न्याय संगत नाही. कमीत कमी यामध्ये लोकांना न्याय मिळून द्या, जास्त प्रमाणात टॅक्स वाढवू नये. दुसरं म्हटलं तर तुमच्यात अनेक अशा समस्या आहेत ज्यामध्ये तुमच्या शहरात थोडं पाणी आलं की पाणी साचतो आणि लोकांच्या घरात असतो, मंदिरात जातो, रस्त्यावर येतो आणि लोकांनी अडचणी सामना करावा लागतो. त्यामध्ये असं आहे की माझ्या असं आहे की आपले तुमचं जे लेप आहेत त्यांच्या सहाय्याने उपाययोजना करायची आणि या सर्वातून मार्ग काढून तुमचं एक चांगला स्वच्छ सुंदर हरित तुमसर बनवायचा माझा प्रयत्न राहील. तर हे होते आपल्यासोबत जे आहेत ऍडव्होकेट आशिष कुकडे, जे कुठेतरी जे आहेत तुमचं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार त्यांनी कुठेतरी दखल केली आणि उमेदवारी लढत सुद्धा आहेत. भाजपमध्ये 30 वर्ष दिल्यानंतर सुद्धा जे आहेत कार्यकर्त्यांना कुठे डावलण्याचा प्रयत्न करत असा भाजपवर सुद्धा त्यांनी आरोप लावलेला आहे. प्रश्न असा येते की एकंदरीत 30 वर्ष एक व्यक्तीने कार्य केलं परंतु त्याला कुठेतरी न्याय नाही मिळाला, आज त्यांनी अपक्षाची भूमिका घेतली आहे. याचा कितपत तोटा जे आहेत भाजप पक्षाला भोगावा लागेल हे बघण्यासारखं असेल. तेव्हापर्यंत आपण महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमामध्ये जोडून राहा. आपल्यासोबत होते ऍडव्होकेट आशिष कुकडे.